एक्सक्यूज मी, कोणी आहे का? कोण? मी विनोद सुर्वे, राजन सरांना भेटायला आलोय. राजन नाहीये घरात. ओ सॉरी, मी अचानक त्यांना भेटायला आलो कारण त्यांचा फोन लागत नव्हता. काही हरकत नाही, मी त्यांना फोन करून येईन. ओके, बरं, थँक्यू. ठीक. एक एक मिनिट. सॉरी, तुम्ही सुर्वे म्हणजे इन्स्पेक्टर विनोद सुर्वे का? हो, मीच इन्स्पेक्टर विनोद सुर्वे. काहीही म्हणा, पण देव माझ्या बाजूनेच आहे. नाहीतर हा थेट येऊन मलाच कसा काय भेटला असता. अहो, तुम्ही असेच काय निघताय, या ना. नाही, नाही, म्हणजे राजनला भेटायचंय ना, तो येईलच की. या आत या. हे तुमचं तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल त्यांच्याकडे. मी ओळख करून देते. मी राजनची सासू. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे राजनची सख्खी आत्या. खर्चीच आहे. या. नाईस टू मीट यू. पण काही एवढं विशेष महत्वाचं नव्हतं. मी नंतर येईल. हां, येतो मी. अहो, महत्वाचं नाही म्हणजे मला वाटतं राजनचं आणि तुमचं बोलणं झालं होतं सकाळी. त्याने काहीतरी काम सांगितलं होतं. तुम्ही संध्याकाळी येतो असं म्हणाला होता. सांगा ना. त्याने त्याच्या बायकोबद्दल आणि मुलीबद्दल शोध घ्यायला सांगितला होता. हो ना? कसं सांगू तुम्हाला, खरंच जीवाला अगदी घोर लागून राहिलेलं आहे. हो, त्या दोघींची चौकशी आम्ही इतकी वर्ष करतोय. किती किती ठिकाणी शोधलं, पण कुठेच शोध लागला नाही. खरंच कधी त्यांच्याबद्दल काही खबरबात कळेल असं झालेलं आहे मला. खरं सांगू का, त्या दोघींबद्दल जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल ना, तर माझ्या दादा आणि वहिनींना इतका आनंद होईल ना. खरंच खूप बरं वाटेल त्यांना. आणि माझा राजन त्या दोघींची इतकी वाट बघतोय ना. त्याने त्याच्यासाठी इतके प्रयत्न केलेले आहेत, पण अजून काही यश आलेलं नाही. तुमची टीम गेली होती ना शोधायला, काही कळलंय का? राजन सरांशी बोलू आम्ही. येतो.